हास्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समग्र वाङ्मय कथासंग्रह खंड 5 भूताचा बाणा। काशा, येशा, गंग्या, गण्या, नाण्या, मारत्या आणि मी असे आम्ही 7 जण एका रात्री चोरी करण्यासाठी निघालो होतो। परंतु मध्येच आम्हाला भूताने गाठून आमची दाणादाण केली। आम्ही त्यावेळी लहान होतो। दिवसभर राबत घरं राखीत होतो आणि दिवसापुरता घरी येतो। घरी आल्याबरोबर पहिली भाकरीवर मुरकंड आणि भाकरी घेऊन झाली की मग दारात असलेल्या त्या मोठ्या लिंबाच्या सावलीत बसून गप्पा। परंतु गप्पा कोरड्या नसत, तर कोणाच्या मायात काय आहे, तिथं कोण राखण करीत आहे, तो राखण करणारा केवढा आहे, तरुण की म्हातारा आहे, त्याला पळता येते का, या व अशा सर्व बाबींचा आम्ही खल करीत होतो। मग आईत सामसूम झाली की आमची दिंडी निघेल आणि कोल्ह्याप्रमाणे रापत त्या शेतात शिरून हाताला लागेल ते घेऊन आम्ही पोबारा करीत होतो। आम्ही गुरं चारून घरी आल्यानंतरच ते आमचं अल्प असं अस्तित्व कितीकांना असह्य झालं। पोलीस पाटलापासून ते थेट पाऱ्या कैकाड्यापर्यंत बहुसंख्य लोक आम्हाला पाण्यात पाहत होते। आम्हा 7 जणांपैकी कोणीही दिसताच शेतकऱ्याच्या कपाळावर आठी उमटे आणि न बोलताच त्याचा चेहरा म्हणे, बरं लेका, घावशील कवा तरी, मग आतडीच निपटून काढतो। परंतु आम्ही त्याचा विचारच करीत नव्हतो। नव्हे, ती एक खोडच लागली होती आम्हाला। कोणाची गाजरं, कोणाच्या शेंगा, कोणाची मकाईची कणसं, जे रानात मिळेल ते आम्ही घेऊन पळत होतो। घे आणि पळ एवढेच शब्द आम्हाला ठाऊक होते। परंतु त्या घे आणि पळ यामुळे लोक काय म्हणत आहेत याचा विचार आम्ही करीतच नव्हतो। आमची खोड मोडणारा माईचा पूत त्यावेळी तरी गावात कोणी नव्हता आणि जो कोणी होता त्याचं आम्ही नाव काढीत नव्हतो। आम्ही गंगारामला आमच्या टोळीचे पुढारी पण देऊन टाकले होते, कारण तो आम्हा सर्वात बळानं, वयानं, हिमतीनं म्हणजे सर्वच दृष्टीनं श्रेष्ठ होता। या गंग्याचं नाक मात्र संपूर्ण पालथं पडलं होतं। किंचित पुढं आलेल्या दाट भोवया, खोजे डोळे, चिंचोळे तोंड आणि पावट्यासारखे दात यामुळे तो माकडासारखा दिसे। मजबूत शरीर, उंचीनं गिड्डा यामुळे पोरी त्याला भीत व वांडर गंग्या म्हणून हाक मारीत। या गंग्याची आम्हावर मोठी जरब होती आणि यशाचे सर्वच दात किडीने खाल्ले होते। कुठंतरी एखादी कोणी चमके चोरून आणलेली गाजरं त्याला खाता येत नसत। तो एखाद्या म्हाताऱ्या बैलाप्रमाणे रवंथ करीत बसेल आणि तोपर्यंत गाजरांचा सप्पा होईल। पुढची गाजरं गडप झालेली बघून यशात चिडून शिव्या देईल। नाण्या हा सर्व दृष्टीने बघण्यासारखा दिसे। त्याची मान थोडी लांब होती। तो चालताना आणि बोलताना आपली मान आत ओढून घेत होता। काशा हा फेंगडा होता, त्याला नीट बोलता येत नव्हतं। तो चोचरा होता, परंतु चोरीवर त्याचं भारी लक्ष होते। मारुती हा आम्हा सर्वात वयाने लहान होता, परंतु त्याच्या स्वतःच्या मतानं तो म्हातारा होता। तो फार